राम, जय शिवराय. मी शिवराज गायकवाड, अध्यक्ष ओमसाहेब प्रतिष्ठान महाराष्ट्र. सोलापूरमध्ये जे पावसाचा हाहाकार माजला आहे त्यात आमचं भाग प्रभाग 22 रामवाडी धोंडेबा वस्तीमध्ये जे कॅनॉल आहे तिथं कॅनॉलचं मुख्य जे संरक्षण भिंत अक्षरशः पाणी वाहून जाऊन तिथल्या कमीत कमी 250 ते 300 लोकांच्या घरात पाणी शिरले असल्यामुळं नागरिकांचं घरचं आणि उपजीविकांचं नुकसान झालं आहे. त्या संदर्भात तातडीने त्यांचा पंचनामा करून त्या लोकांना निधी उपलब्ध करून द्यावं आणि उपजीविकांचं त्यांचं घराचं जे नुकसान झालं आहे त्यांचं ते घराचं जे सर्वे करून त्यांचं घर परत बांधून द्यावं असं मी शासनाकडे आयुक्त साहेबाकडे मी मागणी करणार आहे. अक्षरशः हे सोलापूरमध्ये सगळ्यात पुराचं परिस्थिती आहे. शासनाने ताबडतोब याचा सर्वे करून त्यांना निधी उपलब्ध करून द्यावं मी शासन दरबार एक विनंती करतो. आता आपल्या शहरामध्ये उत्तर असू दे किंवा दक्षिण असू दे सर्वत्र आपण सोशल मीडियाद्वारे प्रत्यक्ष आपण आता बघालो आमदार देवेंद्रदादा कोटेही पालकमंत्रीच्या समवेत प्रत्येक प्रभागात त्यांनी व्हिजिट करालेत आणि सविस्तर आम्हालाही फोन केले तुम्ही सतर्क राहा, तुम्ही काय अडचण असेल आम्हाला संपर्क साधा, आमचं यंत्रणा तयार आहे. या यंत्रणाच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या पाठीशी जाऊन काम करत. पण पाहतो की परवाचा खासदार प्रणिती शिंदेने आयुक्तांना धारेवर धरलं होतं याच प्रश्नावर काय सांगाल एकंदरीत ते राजकारण वाटतं? हे आता पहिल्यापासून हे BJP काँग्रेस राजकारण आहे. आता कित्येक वर्ष प्रणितीताईकडे महापालिका होतं तेव्हा त्यांनी काय हे कामं अर्धवट केले आहेत. तेच कामं आता पूर्ण करण्याचे वेळ आले आणि जे काम अर्धवट राहिले ते भारतीय जनता पक्षांच्या माध्यमातून या आपल्या सत्तेच्या माध्यमातून पूर्ण करण्याची तयारी चालू आहे. संकट परिस्थितीत राजकारण करून असं वाटतं. मी शक्यतो सगळ्या पक्षांना सांगतो जे सोलापूरवर पावसाचा हाहाकार माजले, सोलापूर पूर्णतः एक 50% पाण्यात राहिले, त्यांना उपजीविकावरचं जे नुकसान झाले त्या माध्यमातून सगळ्या राजकीय पक्ष एकत्र येऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून शासन दरबारी जाऊन त्यांना मदत कसं पोचता येईल हे सगळेजण पाठपुरावा करावा. विविध सामाजिक संघटना आहेत, काही लोकप्रतिनिधी ते आपापल्या स्तरावर संकटकाळी अडकलेल्या लोकांसाठी अन्नाचा पुरवठा करत आहेत. मात्र प्रशासन या भूमिकेत कुठं दिसत नाही. आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून किंवा देवेंद्रदादा कोटे असू दे बाकीचे जे आमदारच्या माध्यमातून त्यांनी प्रत्यक्ष जे कार्यकर्ते आहेत त्यांना सतर्क राहण्याचं किंवा नागरिकांना जे अनाज पाणी यासाठी पाठपुरावा करा आणि त्यांना तातडीने मदत करा म्हणून असं प्रशासन दिसत. मी आता आमदार हे प्रशासनच आहे ना. आता आयुक्त मी म्हणतो जरा आयुक्तांनी महापालिकेचं टीम जरा ॲक्टिव्ह करावं आणि झोन अधिकाऱ्याची बैठक घेऊन तातडीने या जे पूर भाग आहे किंवा ज्याचं नुकसान झालं आहे तिथे एक टीम उभा करावं मी त्यांना विनंती करतो. Like, subscribe, click on the bell.